तुमची जर सिंह रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सिंह राशीच्या मंडळींनो, आता अत्यंत सावध होण्याची वेळ आली आहे. कारण आज मी तुमच्या समोर कोणतीही सामान्य भविष्यवाणी घेऊन आलेली नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारा एक अत्यंत गंभीर, गुप्त आणि भयानक संकटाचा पर्दाफाश करण्यासाठी इथे आली आहे. हे सत्य ऐकल्यानंतर मंडळी, हे सत्य ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण एका बाजूला 13 जून रोजी घडणाऱ्या तब्बल 12 वर्षातील सर्वात मोठ्या महागोचराने तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ घडून आणली आहे, तर दुसऱ्या बाजूला तुमच्याच पाठीमागे काही अदृश्य आणि वाईट शक्ती हात धुवून लागल्या आहेत. तुमच्या सुखावर, पैशावर आणि यशाच्या प्रगतीवर मागून गुप्तवार केला जात असून तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावरून थेट खाली खेचण्याचा एक अत्यंत क्रूर आणि जीवघेणा कट रचला जात आहे. यासाठी शनीची वक्रदृष्टी, राहूची मायाजाल आणि हे केतूचं गुप्तवार नेमकं कोणाकडून आणि काय केलं जातोय, तुमच्या हक्काचं क्रेडिट नेमकं कोण चोरून नेत आहे आणि आता उलट तुमच्यावरच कोणते नवीन संकट आणली गेली आहेत, याचा अत्यंत धक्कादायक खुलासा मी आजच्या विशेष व्हिडिओमध्ये करणार आहे. मंडळी, लक्षात घ्या, चक्रवातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्यावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध मी स्वतः महादेवाच्या चरणी कोणती कठोर शपथ घेतली आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जर आज तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट मिस केली तर भविष्यात येणाऱ्या एका महाविनाशाची पूर्वकल्पना तुम्ही कायमची गमून बसाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, तुम्ही दिवसरात्र एक करून प्रचंड मेहनत घेतात, रक्ताचं पाणी करतात, पण जेव्हा यशाचे शिखर अगदी हातात येणार असते, म्हणजे जेव्हा तुम्ही 99% पोचता, तेव्हा अचानक काहीतरी असं विपरीत घडतं की तुमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतला जातो. हा कोणताही साधा योगायोग नाही, तर मार्च 2025 पासून तुमच्या 7व्या स्थानात ठाण मानून बसलेला शनिदेवाचा हा अत्यंत संत आणि क्रूर खेळ सुरू आहे. शनी तुमच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णयाला आणि कामाला इतका प्रचंड विलंब लावत आहे की अनेकदा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागते आणि कोणते मन भीती व निराशाच्या गडगडीत बुडून जाते. पण जरा थांबा मंडळी, या विलंबाच्या आणि त्रासाच्या मागे शनीचा एक अत्यंत गोड आणि मोठा हेतू सुद्धा दडलेला आहे. महर्षी पराशर यांच्या प्राचीन ग्रंथानुसार शनी हा तुमच्या स्थैर्याचे मंडळी, शनी हा तुमच्या स्थानाची किंवा प्रगतीची पूर्ण हानी कधीच करत नाही, तर तो केवळ तुमची कठोर परीक्षा घेत असतो. तुम्ही घेतलेले निर्णय जरी चुकलेले वाटत असले तरी त्याचे अंतिम फळ मिळण्याची वेळ अजून परिपक्व झालेली नसते. शनीचे कार्य एखाद्या पॅसेंजर ट्रेन सारखे संत वाटेल, परंतु तुम्हाला तुमच्या अंतिम धैर्यापर्यंत आणि मुक्कामापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र कधीच विसरू नका. मंडळी, शनीच्या या भीषण विलंबातून आणि मानसिक त्रासातून जर तुम्हाला कायमची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःला एका निस्सीम आणि नम्र सेवकाच्या भूमिकेत उतरावं लागेल. तुमच्या मनात चाललेली भीतीचे वादळ शांत करण्यासाठी आणि 7व्या स्थानाच्या ऊर्जेचा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला इष्ट देवतांचा म्हणजेच की भगवान शिव आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा अखंड जप सुरू करा. जेव्हा तुमचे प्रामाणिक कर्म आणि मंत्राची योग्य जुगलबंदी होईल, तेव्हा शनीची हीच वक्रदृष्टी तुमच्यासाठी सोन्याचे कवच आणि कंचन बनवणारी सिद्ध होईल, हे लक्षात ठेवा. त्यासोबतच सध्या राहूचे भयानक मायाजाल आणि 4थ्या घरातील ती अदृश्य भीती तुमच्यावर प्रभाव टाकत आहे. कारण सध्या तुमच्या 4थ्या घरात बसलेला राहू तुमच्या संपूर्ण सुखाची आणि मानसिक शांतीची राख रांगोळी करण्यासाठी टपून बसलाय. राहू हा भ्रमाचा, संशयाचा आणि तीव्र इच्छांचा स्वामी मानला जातो, ज्यामुळे सध्या तुमच्या मनात
भविष्याबद्दल एक अनामिक अदृश्य भीती निर्माण झाली आहे. यामुळेच तुमच्या ती असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे किंवा घरात किंवा दाम्पत्य जीवनात विनाकारण लागलेली वादाची ठिणगी आणि सुखाचे झालेले खोबरे हाच राहूच्या मायाजालाचा एक जीव घेणं भाग आहे. परंतु धुके कितीही दाट असले तरीही त्याच्या पलीकडे प्रकाशाचा किरण असतोच आणि हेच सत्य राहू तुमच्यापासून लपून ठेवत आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, तो तुम्हाला अशा काल्पनिक गोष्टीची भीती दाखवत आहे ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. व्यापारी, उभा नोकरी, कोणतेही मोठा निर्णय घेताना तुमच्या पायात बेड्या ठोकण्याचे काम हा राहू करत आहे आणि या भ्रमाच्या जाळ्यात अडकून जर तुम्ही तुमचे पुढचे पाऊल मागे घेतले तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. या राहूच्या अमंगल छायेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची अत्यंत काटेकोर काळजी घ्यावी लागेल. कारण कोणतीतरी तुमच्या अगदी जवळचा माणूस तुमच्या विरुद्ध गुप्त कटकारस्थान रचत असण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, जर नजर दोषापासून आणि राहूच्या त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी तुमच्या घरावर किंवा ऑफिसच्या नेतृत्व कोपऱ्यात नियमितपणे सुवासिक धूपबत्ती पेटवायला सुरुवात करा. म्हणजे एकदम छान जिचा वास असन ती धूप पेटवायला सुरुवात करा. या धुपेच्या सकर्मक ऊर्जेने राहूचा सर्व भ्रम नष्ट होईल आणि यशाचे सुस्पष्ट मार्ग तुमच्या डोळ्यासमोर येईल. त्यासोबतच सिंह राशीच्या मंडळी, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा ऑफिसमध्ये दिवसरात्र राबतात, कुटुंबासारखे स्वतःचं सुख पणाला लावतात, पण शेवटी कौतुकाची पावती आणि टाळ्या मात्र भलतंच कुणीतरी घेऊन जातं. तुमच्या दहाव्य कर्म भावात ठाण मानून बसलेला केतू सध्या तुमच्या आयुष्यात हाच मोठा अन्याय घडून आणत आहे. केतूला स्वतःचे डोके नसल्यामुळे तो तुमचे कर्म क्षेत्रातील प्रगतीला कात्री लावत आहे. तुमचे आतून कष्ट जगाला दिसत नाही आणि तुमच्या कष्टाचे क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी लाटून मोकळे होते. 5 डिसेंबरपर्यंतचा हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत कलशदायक आणि सहनशीलतेचा अंत पाहणारा ठरू शकतो. कारण स्वतःची खरी ओळख मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पावलावर मोठा संघर्ष हा करावा लागत आहे. मंडळी, सध्या असं वाटेल की संपूर्ण जग तुमच्या कष्टाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. पण लक्षात ठेवा की केतू तुम्हाला उद्ध्वस्त करत नसून तो तुमच्या भविष्यातील यशाचा पाया जमिनीशी जोडून अधिक मजबूत करत आहे. या केतूच्या कचऱ्यातून स्वतःचे क्रेडिट आणि गमावलेला मानसन्मान परत मिळवण्याचं असेल तर मंडळी, तुम्हाला विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे चरणी शरण जावे लागेल. होय, ज्याप्रमाणे केतूचे शरीर कापले गेले होते त्याचप्रमाणे गणपतीचे शिर कापून तिथे हत्तीचे शिर लावले गेले होते आणि हाच या दोन्ही शक्तींमधील एक अत्यंत गुप्त संबंध आहे. म्हणूनच रोज गणपती अर्थ शीर्षकाचं पाठ करा. तसेच राहू केतूच्या शांतीसाठी नेतृत्व दिशेला आणि आपल्या देवघरात धर्माची ध्वजा म्हणजेच की लाल किंवा पिवळा झेंडा लावा. हिरवलेले साम्राज्य तुम्हाला पुन्हा परत मिळेल. त्यासोबतच मंडळी, आता 12 वर्षानंतर एक महाचमत्कार घडणार असून गुरुची अमृतदृष्टी आणि भाग्योदय होणार आहे. ज्या सुवर्ण क्षणाची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात किंवा डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात तो क्षण अखेर 13 जून रोजी उलगडणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या रुकावट स्थानातून बाहेर पडून थेट तुमच्या नव्या स्थानात म्हणजेच की भाग्यभावात उच्च पदावर विराजमान होणार आहेत. हा सिंह राशीच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथून तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एकामागून एक धडाधड उघडतील. शनी जर तुमची कठोर परीक्षा घेत असेल तर गुरुमाऊली आता तुम्हाला त्या प्रत्येक त्रासातून मुक्त करायला धावून येणार आहे. गुरुची 5वी साक्षात अमृतदृष्टी थेट तुमच्या सिंह राशीवर पडत आहे आणि याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत तुमच्यावर झालेल्या अन्यायाची, कष्टाची आणि अपमानाची व्याजासह परतफेड करण्याची वेळ आली आहे. मंडळी, तुमच्या संपूर्ण आयुष्यावर जणू पवित्र गंगाजलाचा शिपडाव झाला आहे, ज्यामुळे तुमचे जुन्या आजारपण आणि कोर्ट कचेरीचे क्लिष्ट प्रश्नही लवकरच सुटतील. गुरुभाग्य स्थानात असल्यामुळे तुम्हाला राजा बनण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, पण त्याचं शुभफळ पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये सात्विकता बाळगावी लागेल. जून ते ऑक्टोबर या कालावधीत कोणतेही एक पवित्र धार्मिक क्षेत्राची तीर्थयात्रा आवर्जून करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घ्या, कारण 9व्या स्थानातील गुरु या धार्मिक कर्माने इतका बलवान होईल की शनी व राहूचे सर्व अशुभ प्रभाव एका क्षणात भस्म होऊन जातील. त्यासोबतच आकाशातील ग्रहांचे गोचार आज आहे आणि उद्या बदलेल, पण ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला त्या क्षणी लिहिलेलं गेलेलं नशिबाचं अंतिम पान म्हणजे तुमचं वैयक्तिक
जन्मकुंडली होय. सध्या गोचर जरी अनुकूल वाटत असेल तरी तुमच्या मूळ कुंडलीतील महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यक्ष दशा कोणत्या ग्रहाची सुरू आहे यावरूनच तुमच्या सुखाची अंतिम गुरुकिल्ली अवलंबून असते. गोचराचे ग्रह केवळ एक अनुकूल वातावरण निर्माण करतात, पण प्रत्यक्षात फळ तुमची जन्मकुंडलीतच देत असते. हे लक्षात घ्या. अनेकदा सर्व काही ठीक असूनही जर जीवनात प्रगती कुठली असेल तर समजून जा की कुंडलीतील एखाद्या राजयोगावर ग्रह सुप्त अवस्थेत आहे आणि त्याला जागृत करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी तुम्हाला कोणता रंग भाग्यवान ठरेल, कोणत्या वारी तुम्ही मोठे आर्थिक व्यवहार केले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी पारसमणी ठरणारे नेमकं रत्न कोणते जर परिधान करताच तुमच्या दारिद्र्याचा कायमचा नाश होईल. हे रहस्य केवळ तुमची जन्मपत्रिका सांगू शकते. मंडळी, सिंह राशीच्या मंडळींनो, एकूण परिस्थिती पाहता तुमच्या आयुष्यात सध्या अमृत आणि विष एकाच वेळी मिळाल्याप्रमाणे मंथनातून बाहेर पडत आहे. शनीचा विलंब, राहूचा भ्रम आणि केतूचा छुपवार वार तुम्हाला थकवण्यासाठी आला आहे, तर गुरुचे उच्च सण तुम्हाला अथंग यश देण्यासाठी आले आहे. हा काळ रडत बसण्याचा किंवा नशिबाला दोष देण्याचा अजिबात नाही, तर अत्यंत सावध राहून योग्य पावले उचलण्याचा आहे. फक्त लक्षात ठेवा, तुमच्या कष्टाचे फळ देण्यास सूर्यपुत्र शनिदेव पण ते अजिबातच करत नाही. राहू तुम्हाला जी भीती दाखवत आहे ती निव्वळ एका पडद्यामागाची सावली आहे आणि त्या सावलीच्या पलीकडे अथंग सोन्याची खाण तुमची वाट पाहत आहे. शत्रू किती पराक्रमी असला किंवा तुमच्या विरुद्ध किती गुप्त षष्ठयंत्रे रचली जात असली तरी तुमच्या राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे, तुम्ही गुरुची अमृतदृष्टी असल्यामुळे तुमचे कवच अत्यंत मजबूत राहील. लक्षात घ्या मंडळी, या काळात तुमची बुद्धी कधी भ्रष्ट होऊ देऊ नका, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चुकीचा मार्ग चुकूनही निवडू नका. गणपतीची भक्ती, शिवाचा मंत्र जप, राहू केतूसाठी नेतृत्व, दिशाचा सुवासिक उपाय आणि गुरुदेवांसाठी केलेली धार्मिक यात्रा हे 4 महामंत्र तुम्हाला या चक्रवातून सुखरूप बाहेर काढतील. नियतीने तुमच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी केली आहे. फक्त संयम ठेवा आणि आपल्या मोठ्या विजयासाठी सज्ज राहा. सिंह राशीच्या मंडळींनो, सध्या तुमच्यावर आलेल्या संकटाच्या सावलीतून आणि छुप्या शत्रूंच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आत्ताच्या आत्ता या व्हिडिओमध्ये कमेंट करा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.